नमस्कार. हे आमचा ऊस आहे बघा 86-032. हे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे. हे आता काय झालं, तांदूळशाची भाजी आली बघा. हो काय तर तांदूळशाची भाजी दिसते तुम्हाला. अशी भरपूर तांदूळशाची भाजी उगवली. ती काही जण काय मध्ये लय पैसे होत्यात. हे तुम्ही बघू शकता. ती बाजारात नेऊन एका ती थोडी कोथिंबीर बी लावली होती या रानात. म्हणजे ती अर्धा किलो लावली होती. आणि मेथी एक. तर काय झालं माहिती आहे का, ते या नादाने आमच्या रानात काय धनुरा लागतोय कंबराला. ह्यात मध्ये हाय ऊस. तर जी काय म्हण आहे का ना, लालच बुरी बाला आहे, ही अशातला प्रकार झालेला आहे बघा. काय झालंय, लालच बुरी बाला आहे. त्या भाजीचं झालं किती 1000-1500 रुपये प्रत्येक टायमाला. आमचं काढायला 3 तास 4 तास जायचं. आमच्या घरातली 2 माणसं काढायची, दुसऱ्या दिवशी नेऊन विकायची. ती भाजी व्हायची बघा. लय झालं तर काही कोथिंबीर दिसते तुम्हाला. त्या भाजीचं किती होऊन व्हायचं. लय जाता 200-300 रुपये. लय जाता 1000-1500ची भाजी झाली असेल बघा. पण त्यात आमची मजुरी सुद्धा निघाली नाही बरं का. भाजी फुकाची होती तांदूळशाची, काटळस्तर भाजी आहे, अजून सुद्धा आहे. तर ती परवडली नाही. तरी शेतकऱ्याला कसं आहे, जी काय परवडते का नाही ती शेतकऱ्याने करावं. हाजरी किती निघते आपल्याला हे बघणं गरजेचं आहे. हाजरी म्हणजे रोजगार. काय होतंय, भाजी माळववाली काय करते, ती माळवं करते ती रानात. आदल्या दिवशी काढते ती, अर्धा दिवस वाया जातो. दुसऱ्या दिवशी दिवसभर इकते ती 1 दिवस. आता सध्या गाड्याला हाजरी 600-700 रुपये हाजरी आहे. 600-700 रुपये रानात काम करायला. तर ही ती एक अर्धा दिवस आणि ही 1 दिवस धरा. गुरुवारचा म्हणलं किंवा काय शनिवारचा असेल, रविवारचा असेल, तर त्याला ती परवडत नाही बरं का. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याला भाजी जरी 1500ची झाली तरी ती त्याला